नमस्कार. मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, अतिशय चांगली अपडेट या ठिकाणी घेऊन आलोय की आरटी दुरुस्ती विधेयक या ठिकाणी संसदेमध्ये त्या ठिकाणी पारित झालं. आणि या विधेयकाचा एक खूप चांगला इम्पॅक्ट आपल्या शिक्षक मंडळींना, खूप चांगला आधार एक प्रकारे या विधेयकाचा आपल्याला मिळणार आहे. याची सविस्तर माहिती अगदी त्याला काय म्हणता येईल की भविष्यात या विधेयकाच्या या सवलतीमुळे घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्यावर होणारे परिणाम, या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये अगदी पाहणार आहोत. तर नक्कीच चॅनलला जर आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि काय, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर बघूयात. तर काय असतं ना, या विधेयकातील ज्या तरतुदी आहेत, या तरतुदीच्या अनुषंगानं ज्या काही आपल्या मनामध्ये शंका असतात, या तरतुदीमध्ये नेमकं काय दिलं, याची आपल्या मनामध्ये जी भावना आहे, जी गोष्ट आपल्या मनामध्ये आहे, तर त्याचं उत्तर हे आहे मित्रांनो. आपल्या स्क्रीनवर जर पाहत असाल तुम्ही, तर कलम 23A ही याच्या तरतुदीतली सुधारणा आहे. आणि यानुसार 1 एप्रिल 2010 पूर्वी नियुक्त जे शिक्षक लागले आहेत, त्यांना आता पदोन्नतीचे अधिकार वगैरे या सगळ्या गोष्टी काय सुरक्षित केलेल्या आहेत. एक प्रकारचं सुरक्षा कवच त्या शिक्षकांना दिलेलं आहे. म्हणजे काय, तर टीईटी परीक्षा त्यांना बंधनकारक पुढे भविष्यामध्ये असणार नाहीये, अशी ही तरतूद या ठिकाणी या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे. प्रश्न निर्माण होतो की 1 एप्रिल 10 नंतर जे कर्मचारी लागले असतील, शिक्षक लागले असतील, तर साधारणतः 2022 पर्यंत. कारण काय, 23 पासून तर पोर्टल सुरू झालं, पवित्र पोर्टलवरील नियुक्ती झाल्या. आणि नियुक्ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नियुक्त शिक्षकांना काय, ते टीईटी पात्र त्या ठिकाणी आहेत. आणि हा घटक जो आहे तो 1 ते 8 या वर्गावरील शिक्षकांचा आहे. हा घटक या ठिकाणी म्हणजे हा संच या ठिकाणी म्हणजे जे शिक्षक 1 ते 8 वर कार्यरत त्यांच्यासाठी टीईटी या ठिकाणी होती. तर मग प्रश्न काय राहिला, त्यांना तर टीईटीची गरज आहेच. 1 एप्रिल 10 नंतर जे शिक्षक लागले असतील त्यांना. मग आता ज्यांना सवलत मिळाली त्यांना खरंच अगदी सहजरित्या पदोन्नती या ठिकाणी मिळणार आहेत का? तर बघूयात. पहा, काय असतं ना, पदोन्नतीची संधी ह्या आयुष्यात प्रत्येकाला मिळाली पाहिजे. पदोन्नती एक उच्चीकरण झालं तर माणसाचा उल्हास, उत्साह आणि थोडं आर्थिक तरतुदी सुद्धा वाढतात. त्यामुळे ही आनंदाचीच गोष्ट असते आणि ती प्रत्येकाच्या बाबतीत व्हायलाच पाहिजे. हे आपलं टार्गेटच त्या ठिकाणी असतं, प्रगतीचं टार्गेट आपलं असतंच. तर मग आता याचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर शिक्षकांच्या बाबतीत वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, पदवीधर श्रेणी आणि मुख्याध्यापक या पद्धतीची एक शृंखला असते. या पद्धतीची एक स्टेप बाय स्टेप पदोन्नती आपल्याला या ठिकाणी मिळत असते. तर मग आता या 23A नुसार जे एप्रिल 2010 पूर्वीचे शिक्षक आहेत, त्यांच्या बाबतीत जर आपण या ठिकाणी विचार केला, तर वरिष्ठ श्रेणी ही सगळ्यात पहिली मिळते. की या वरिष्ठ श्रेणीची जी गोष्ट असते की त्यामध्ये जी पात्रता असते, 12 वर्ष सलग सेवा एकाच वेतन श्रेणीत आपली व्हायला पाहिजे. तर ह्या गोष्टी जर 2010 पूर्वी जे शिक्षक नियुक्त झाले आहेत, तर नक्कीच त्यांना ही श्रेणी ते या ठिकाणी मिळालेलीच आहे. म्हणजे ही गोष्ट त्यांच्यापासून आधी ते याचा लाभ त्यांना मिळालेलाच आहे. म्हणजे त्या टीईटीचा अडथळा 2010 पूर्वीच्या शिक्षकांना नक्कीच येणार नाही. म्हणजे ही गोष्ट आता आपण या ठिकाणी वजा करूयात. आता राहिला प्रश्न तो पदवीधर श्रेणी. काय असतं, जे शिक्षक 1 ते 5 ला पदवीधर म्हणून कार्यरत असतात, त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केलं, तर त्यावेळेस त्यांना पदवीधर शिक्षक म्हणून 6 ते 8 वर त्यांची नियुक्ती होती. आणि ही नियुक्ती असते मित्रांनो शैक्षणिक अर्हतेवर. परंतु ही बी नियुक्ती सहज नसते. कारण काय असतं, त्या संच मान्यतेमध्ये ती शिक्षकाची, पदवीधर शिक्षकाची पदवी रिक्त असणं या ठिकाणी गरजेचं असतं. सोबतच काय, तर त्या विषयाची पदवीधारण सुद्धा त्या शिक्षकाने केली पाहिजे. ह्या जर दोन गोष्टी त्या ठिकाणी असतील तरच तर ती पदवीधर वेतन श्रेणी त्यांना मिळू शकते, ती बढती त्यांना मिळू शकते. जरी टीईटी आवश्यकता नसली 2010 पूर्वीच्यांना, तरी मात्र ही कंडिशन ज्यावेळेस पूर्ण होईल त्याच वेळेस ही पदवीधर श्रेणी त्यांना मिळणार आहे. म्हणजे इथे सुद्धा कोणत्याही प्रकारची सवलत असणार नाही. असाच जो प्रकार आहे तो निवड श्रेणीच्या बाबतीत. निवड श्रेणी ही फार काठीण्य पातळीची गोष्ट आहे की सलग सेवा एकाच वेतन श्रेणी 24 वर्ष तुमची झाली असली पाहिजे. सोबतच काय, तर शिक्षक संख्येची अट या ठिकाणी असते. म्हणजे 20% स्टाफ, म्हणजे जनरली काय, तर 5 शिक्षक जर तुमच्याकडे वरिष्ठ श्रेणीधारक असतील तुमच्या वेतन श्रेणीमधले, तरच त्यातल्या एकाला निवड श्रेणी मिळते. ही पद्धत आहे.
म्हणजे आणि सोबतच शैक्षणिक अर्हता, जर पदवीधर शिक्षक असाल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन करायला लागेल, आणि तुम्ही ग्रॅज्युएट शिक्षक म्हणून जर असाल तर तुम्हाला काय पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन या ठिकाणी करावं लागणार आहे. म्हणजे 24 वर्ष सेवेची शिक्षक संख्या सुद्धा वरिष्ठ श्रेणीधारक 5 शिक्षकापैकी एकाला मिळते, म्हणजे ही सुद्धा अट या ठिकाणी असते, आणि शैक्षणिक अर्हतेची अट असते. म्हणजे टीईटी जरी माफ झाली तर या गोष्टीतून आपल्याला या ठिकाणी सवलत कोणत्या प्रकारची मिळणार नाही. ह्या गोष्टी जर आपण पात्रता धारण केल्या तरच आपल्याला या ठिकाणी निवड श्रेणी मिळू शकते. आता राहिला प्रश्न पदोन्नती मुख्याध्यापकाची. आता मुख्याध्यापकाची पदोन्नती होताना जर निकष आपण या ठिकाणी जर पाहिले तर हे निकष असतात मित्रांनो. पहिली गोष्ट तर आरक्षणाचा निकष असतो, की मुख्याध्यापक हे पद आरक्षित कोणत्या संवर्गातून या ठिकाणी निघतं, आणि दुसरी गोष्ट असते सेवाज्येष्ठता. या दोन गोष्टींमध्ये जेव्हा आपण पात्र ठरतो तेव्हाच आपल्याला मुख्याध्यापक पद या ठिकाणी मिळत असतं. म्हणजे या ठिकाणी सुद्धा टीईटीचा काही संबंध आलेला नाही. म्हणजे तुम्हाला लागणार या गोष्टी या ठिकाणी आवश्यकच आहेत, की आरक्षण आणि सेवाज्येष्ठता. तर मग काय, मुख्याध्यापक, निवड श्रेणी, पदवीधर श्रेणी या पायऱ्या आपल्याला नक्कीच चढायच्या आहेत, आणि या आपण चढूच. आणि त्यातली पहिली जी पायरी टीईटीची या 23A नुसार आपल्याला या ठिकाणी सवलत मिळाल्यामुळे आपण चढलेलो आहोत. ही पायरी आपली चढलेली आहेच. परंतु या इतर गोष्टी ज्या मी तुम्हाला आता मागे सांगितल्या, या गोष्टी सुद्धा तेवढ्याच आवश्यक असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो, नुसती टीईटी माफ होऊन चालणार नाही, तर बाकीच्या गोष्टी सुद्धा आपल्याला बसायला लागणार आहे. हा व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो, आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो, की प्रत्येकाला प्रत्येक पदोन्नतीची संधी या ठिकाणी मिळालाच पाहिजे. नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.